नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला तर आजचा व्हिडिओ कसा काय आहे तर बघूया। आणि तुम्ही रोज कमेंट्स लाईक करत चला, कारण सबस्क्राईब मला वाढत आहे पण लाईक्स एक पण करत नाही आहे, तर तुम्ही लाईक पण करत चला आणि सबस्क्राईब करत चला। चला बाय। तेव्हा 4 दिवस काय 8 ते 10 दिवस पाऊस नव्हता आला आणि अचानक पाऊस इतका जोराने आला की मिस्टर म्हणत होते काही पाऊस वगैरे येत नाही, आबाळ फक्त आलाय आणि हवा आली की आबाळ गायब होऊन जातं। तर मी म्हटलं होतं असं काही होणार नाही, पाऊस नक्की म्हणजे नक्की येणार। हे बघू शकता आम्ही गहू वाळू घातलेले होते, ते पापड आणि गहू मला बाहेर काढून पटकन जावं लागलं आणि काढून आणावं लागले। तर मिस्टर म्हणत होते पाणी काही येणार नाही। तर बघू शकता इकडे म्हटलं आणि तिकडे पाऊस तयार। मग काय बघू शकता पाऊस तिकडे चालू झाला आणि इकडे बाळ पण झोपत होतं, त्याला बघता बघता मग पाण्याचे कपडे काढले, इकडे सामान आणलं आतमध्ये, मग कपडे घेतले। ते म्हणत होते की आतमध्ये घे कारण की ते पाऊस लागते, वारा चालू आहे। तिकडे पाऊस येत होता आणि इकडे आमचे कपडे ओले होत होते। मग आम्ही ते घरात घेतले आणि बघितलं तर पाऊस थोडासा पहिले आला असता तर तेवढं गरम नव्हतं झालं असतं, पण आता इतकं गरम होत होतं तर थंड करायचंच होतं, म्हणून पाऊस आला तर छान झालं। आणि मग आता लगातार पाऊस चालूच आहे बघा। रेनकोटचा वापर चालू झाला, नाहीतर रेनकोट काय असाच राहणार की काय असं वाटत होतं, पण काय मग रेनकोटचा वापर करायचा याचा खूप विचार होता, पण त्याला काही रेनकोट लावायला मिळतच नव्हता। मग काय संध्याकाळची 5 वाजता सुट्टी झाली तेव्हा त्याच्या पप्पाने त्याला रेनकोटमध्ये आणलं, तर तो खूप खुश होता। बघू शकता खूप हसत होता आणि मला म्हणत होता बघ मी आता रेनकोटमध्ये आलो आहे। आणि दुसऱ्या दिवशी पण मग 2 ते 4 दिवस हा पाऊस काही जायचं नावच नव्हता घेत। इकडे बघा किती सारा पूर आला होता आमच्याकडे, आमच्या समोर नाली आहे तर त्या नालीला खूप सारं पाणी आलं होतं। आणि हा बघा याला खूप मजा वाटत होती, तर हा पाण्यामध्ये चालायला तयार झाला। आणि आम्ही पाणी पाहायला गेलो तर तिकडे खूप सारं पाणी झालं होतं जमा, आणि इतका पाऊस आला धो 4 दिवस, तर इकडे तिकडे पाणीच पाणी होतं। मग आम्ही थोडा वेळ पाणी बघितलं आणि तिकडे बाळाचा आवाज झाला तर मी चालली गेली। तर हा बघू शकता किती पाण्यामध्ये नाचत होता आणि त्याला मजा येत होती। तो म्हणत होता रेनकोट दे, छत्री दे, रेनकोट दे, छत्री दे। आणि लहान मुलं तसेच असतात, तिकडे तिकडे त्यांना पाण्यात मजा करायला मिळते। आणि त्याच पाण्याच्या दिवसांमध्ये आमच्याकडे बिलकुल पाऊस येत नव्हता, तर मग आम्हाला तसे भांडे पाण्यामध्ये लावून ठेवावे लागत होते आणि पाणी भरावं लागत होतं। तर इकडे बघू शकता याला आणखी पराठा खायचा होता, तर स्वतः किसायचा आणि बनवायचा विचार चालू होता। तर मी म्हटलं तू छोटा आहे, तू काही बनवू नको, तर मीच किसून देते आणि मीच करून देते। तर तो म्हणता मी किसून देते त्याच्यानंतर तू बनवून दे। मग काय आम्ही गेलो होतो गावाला गेल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काठवर दिले होते सासूबाईंनी। गावाला काम होतं, जायची जर इच्छा नव्हती पण जावं लागलं कारण की काम होतं, काम महत्त्वाचं असतं, म्हणून बाळाला घेऊन एवढ्या छोट्या बाळाला घेऊन जावं लागलं। काटवल म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात त्या काटवलला माहीत नाही, ही रानभाजी आहे, त्यांनी आम्हाला दिली। तर मग आणली आणि बनवायचं, कारण की हे खाणं खूप पौष्टिक आहे असं म्हणतात आणि खावंच लागतं। तर मग काय आणली आणि त्याला छान अशी धुवून घेतली, त्याच्यानंतर कापून घेतली, मिस्टरांनी कापून दिली। तर मला थोडंसं बरं वाटलं, कारण की तेवढाच माझं काम पण वाचतं आणि तेवढ्याच टायमामध्ये दुसरं काम होऊन जातं, कारण की बाळाला बघता बघता कामाचं खूप म्हणजे वेळ मिळतच नाही स्वतःसाठी। तर इकडे बघू शकता छान अशी भाजी फोडणी दिली आणि तिकडे फोडणी दिल्याच्यानंतर तिकडे त्याच्या पप्पा आणि बाळाला बघितलं आणि आम्ही इकडे मी भाजी फोडणी दिली तेव्हाच आमचे नळं पण आले होते। आणि ते नळं बघा आणि बाळाला बघा, हे सगळं एकाच वेळेस येऊन जातं आणि स्वयंपाकाचा वेळ होऊन जातं। भाजी फोडणी दिली, तुमच्याकडे कशी काय फोडणी देता मला माहीत नाही, जशी फोडणी द्यायची तशी दिली आणि छान अशी भाजी झाली होती त्या दिवशी। मग काय खायचा तरी विचार म्हणजे खावं तर लागणार, कारण की प्रोटीनयुक्त भाजी असतात, तर मग सगळेच म्हणतात की ही भाजी एकदा तरी खावं। चला मग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।